माझ्या बाबान फक्त फोन उचलला. नमस्कार मंडळी, मी दिनेश परचाराम, कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनल परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मंडळी, मी आहे गावी आणि मामाच्या गावी म्हणजे देवरुख हसनवाडीत. आज आहे 1 मे, तर आज त्यांच्या गावची पूजा आहे, त्यांच्या वाडीची पूजा आहे. तर आपण आज ती वाडीची पूजा कवर करणार आहोत, जुन्या माणसांना भेटणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओला बनून राहा आणि व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे मंडळी हसनवाडीचं सभागृह. आपण आता फायनल मॅच बघायची आहे. मॅच होते आपण सगळ्या केल्या नाही, हे आपण फायनलचीच फक्त दाखवणार आहोत.
तरी पण काय बॉल असा सापडे ना त्यांना. चार चेंडू शेवटचा हा चेंडू वेदांत लोकम यांना यष्टीरक्षे बाहेर. यष्टीरक्षक असं विशाल हसम सुंदर असं आपल्या त्यांच्याकडनं तर अमोल करंडेने हा नाही अरे सुंदर गेला म्हणत 2 रन खर्च केलाय. पाहू आपल्या संघासाठी किती सुंदर असा हा फटका म्हणावा लागेल आणि 4 धाव्यांसाठी हा दुसरा चेंडू त्याचा मारा करेल विश्वंभर निबरे. पाहू आपल्या संघासाठी किती धावा मिळवतात. सुंदर असा हा गडवला चेंडू आणि सुंदर असा हा टॅप म्हणावा लागेल आपल्याला. असा हा कॅप्टन मिळाला त्यांना विश्वंभर निबरे. असा हा नो बॉल सुंदर असा हा सुंदर 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 फटकेबाजी करताना हा विश्वंभर कॅप्टन. लास्ट गुरु 2 बॉल यष्टीरक्षक विशाल हसम असे काही उत्साहामध्ये सुंदर सुंदरसा टॅप मारताना सुंदरशा धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा 4 धावांची वाढ. पाहू आपल्या संघासाठी किती धावसंख्या मिळवतात ते. सुंदर असं गजबजलेले क्रिकेट बांधा बिंदावर बसलेले हे असे हे क्रिकेट प्रेमी पाहावं बघतात तर जिकडे तिकडे पाहावे तिकडे तर सर्व क्रिकेट प्रेमी पाहायला मिळतात. आपल्याला दुपारपासून चांगला प्रसिद्ध देणारे आपले हे गावचे सर्व मंडळी विकेट घेतल्या या ओव्हरमध्ये तर कृष्णा कांगणे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात आले आणि ते पारितोषिक त्यांनी या घरातूनच घ्यावे. वेदांत लोकम पाहू आपल्या टीमसाठी किती रन. वा यष्टीरक्षक काही असे पिचकलेले पासून पाहायला मिळालं आपल्याला टी टाइम दरम्यान. सुंदर असं क्षेत्ररक्षणचा काही अशी फिल्डिंग चेंज. 4 प्लेयर आहेत का 3 प्लेयर आहेत कळत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हर्ष हसम यांच्याकडून. या सुंदर अशा क्षेत्ररक्षणासाठी संतोष हसम यांच्याकडनं 500 रुपयाचं त्यांना पारितोषिक आलंय. त्यांना ते घरातच मिळणार आहे. सुंदर असे हे 4 ओव्हर 57 रन 57. सुंदर असा हा रन मारलेला मिळाला बघतोय आपल्याला. ते बॉल सापडना. पहिला बॉल हा पहिला चेंडू विश्वंभर निबरे पहिल्या चेंडूवरती 10 रन हा चौका हवा बनवून ते सुंदर अतिरिक्त 1 धावा. बंटे नंबर यांचा चेंडू विश्व सुंदर असा आपल्याला त्यांच्याकडून गोलंदाजी पाहायला मिळाली होती विश्वंभर निबरे यांच्याकडून. बंटे नंबर यांचा विश्वंभर निबरे यांचा चेंडू न समजला असा हा चेंडू. बंटे नंबर यांचा विशाल हसम सुंदर असा हा कटवला चेंडू. 2 शिल्लक त्या 2 बॉलचा चेंडू सामना करेल विश्वंभर निबरे. सुंदर असं बिल्डिंग पाहायला मिळतं आपल्याला सुपर किंग मधून. पंचांची वाद घालू नये. जो पंचांची वाद घालून त्यांची टीम बाद करण्यात येईल. विश्वंभर निबरे तुम्हाला शेवटची वॉर्निंग.
शेवटचा चेंडू विषममध्ये सुंदर षटकार कडवल्याने 6 रनासाठी हा गडी बाद झालेला आहे. सुंदर असा हा दीपक बारगोडे यांचा पहिला चेंडूवरती सुंदर असा हा फटका कडवल्याने दणदणीत हा चौकार आलेला आहे. सुंदर वा सुंदर दीपक बारागोडे यांचा चेंडूचा सामना करेल सूरज गोताड. पाहू आपल्या टीमसाठी काय करतात ते पाहू. सुंदर असा हा कटवला चेंडू खेळाडू आहे आपल्याला मानायला तसे त्यांची बॉलिंग बॅटिंग देखील सुंदर आहे. दीपक बारागोडे यांचा मारा करेल सुंदर षटकार आहे आणि षटकारवरती विकेट मिळालेला आहे. ठेवून आलेत ते वेदांत लोकम यांचा बंटी निमरे यांना निर्धाव चेंडू विशाल निमरे विशाल असम हर्ष असम सूरज गोताड पुढं लाईन बाहेर जायचं. सुंदर अशी ही गोलंदाजी मार्क वरती वेदा वेदांत लोकम सुंदर गोलंदाजी करताना देखील त्यांना काय सुंदर अशी गोलंदाजी करताना बाहेर माइंड वा 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 सुंदर असा त्यांनी क्लीन किट केलाय तो गौरव नंबरे यांना पारदर्शक त्यांना देण्यात देणार आहे. सुंदर असे फिल्डिंग पाहायला मिळते तन्मय हसन यांच्याकडून. सुंदर असा हा चेंडू 500 पारदर्शक आलेला आहे. पाठवच्या साठी 2 धावा. जे बक्षीस तुम्ही मिळवला ते कमिटीमध्ये जमा होणार आहे. सुपर किंगचे कॅप्टन अमोल करंडे आपण वाजवलं नाही. जर पाठोपाठ 3 चौकार मारले तर अनिल करंडे यांच्याकडे त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. सुंदर असा अतिरिक्त धाव आपल्याला मिळते. विश्वंभर यांचा मारा करेल हा सुंदर असा कडवला चेंडू सीधा दणदणीत असा आलेला हा चौकार. त्यांचा मारा करेल चेंडूचा मारा करेल अमोल करंडे. सुंदर असा कडवला चेंडू वेल चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते तन्मय हसन यांच्याकडून. काय असे फॉर्म मध्ये आज तन्मय हसन संघाला विश्वंभर नंबरे असं काही गडबडलेले. सुंदर असा टॅप मारलेला सीधा 2 धावा. लास्ट 2 बॉल मारा करेल अमोल करंडे. न समजला हा चेंडू शेवटचा 1 चेंडू त्याचा मारा करेल अमोल करंडे. पाहू आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देतात. निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते विश्वंभर नंबरे. 3 ओव्हर 19 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर असे गोलंदाजी पाहायला मिळते तन्मय हसन यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट. हे भावी खेळाडू सुंदर असे हे आपल्याला त्यांचं क्रिकेटचं तेज दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर. यष्टीरक्षक विशाल हस मैदानात त्यांना न समजला चेंडू पाहू विकेट.
7 बॉलला पाहिजे ते 50 रन. अवांत धावांचा पाठलावा करायचा तो सुपर किंगला. सुंदर असा हा 4 रनांची भर होते ती कॅपिटल संघामध्ये. 2 डेड बॉल हे 4 कर्णस्वामींची काहीशी बेकार फिल्डिंग म्हणायला लागेल आपल्याला. पहा ऋषभ बन्नेमरे याने पैसे विकत त्यांना आणलेला आहे खेळायला. त्याचा मारा करेल अमोल करंडे. सुंदर षटकार मारल्याने वा वा वा. टायगर किंगने हा जिंकलेला आहे. वन साइड टायगर किंग हा सामना जिंकलेला आहे. काय तो कॅप्टन. वा वा. तसा संध्या सुंदर अशा या खेळणीसाठी राजेंद्र निमरे यांच्याकडे 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी टायगर किंग त्यांच्याकडनं ते पारितोषिक घेऊन जायचंय. 5,001 चं पारितोषिक टायगर किंग या संघासाठी आलेलं आहे. तरी राजेंद्र निमरे यांचं हार्दिक असं अभिनंदन की त्याने टीम साठी आपल्याला एवढं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच ह्या ज्या प्रत्येकाने दुसऱ्या नंबर साठी ज्या ट्रॉफी आपल्याला अवेलेबल करून दिल्या आहेत आपल्याला साठी दिल्या आहेत असे हे प्रकाश निमरे यांचं देखील आमच्या या मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. खूप खूप आभार. ह्यातली फायनल कुठली आहे?
हसमवाडीत म्हणजे माझ्या मामाच्या गावी आणि इकडचा जो आज 11वा कार्यक्रम आहे ना, इथे आमच्या इथे सभागृहात पूजा होते दरवर्षी आणि 10 वर्षात मला यायला जमलं नाही आणि 11 वर्षांनी निमित्ताने मी आलो आहे. तर कसं नियोजन आणि कसं आहे आपण यांच्या इथल्या ग्रामस्थांशी बोलूया सर. तर नमस्कार, कोण बोलणार आहे? हे आमचे नमस्कार, मी सुनील खंडे. हसमवाडीच्या वतीने मी असं निमित्त करतो की हे आमच्या वाडीची 11 वर्ष झालेली आहेत या पूजेला, मंडळ स्थापन झाल्यापासून. तर दादा नियोजन कसं आहे आजचं नियोजन तुमचं? एकदम चांगलं आहे, एकदम सुंदर नियोजन असतं. एकदम सकाळी पूजा असते, दुपारी महाप्रसाद असतो, असं सगळं नियोजन आहे. आणि संध्याकाळी आता नमनाचा कार्यक्रम आहे. बरं, हो. ठीक. आणि हे आहेत आपले संत्या दादा. संध्या दादा काय बोलणार आहेत काय? बोलणार आहे. संध्या दादा बोला, थोडं काहीतरी बोला हो. संध्या दादाचं कुठलं पद आहे आपलं इथलं? हे आपल्या अध्यक्ष आहेत सभागृहाचे. अध्यक्ष आहेत, तुम्ही बोलायला पाहिजे. हां, काय बोलत नाही. हा आमचा संजय दादा आहे आणि हा विजय दादा आहे. हे पाहुणे आहेत, हे मामा आहेत आणि ते पण होय काय? पाहुणे काय नाव काय तुमचं? माझं नाव आनंद शिगवण. कुठले तुम्ही? माझं गाव सायले. सायले. आता इथे देवरुखमध्ये स्थानिक आहे. अच्छा, पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी कार्यरत आहे. ओके. गेले 11 वर्ष या चाललेल्या उत्सवामध्ये जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या मंडळामार्फत केलं जातं. धन्यवाद. पुरुषांबरोबरच महिला भगिनी सुद्धा खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीचं काम या मंडळामध्ये करतायत आणि अतिशय उत्कृष्ट असं एक योगदान बरं. स्त्रीनं जे द्यायला पाहिजे त्याच्या पद्धतीने दिलं जातं आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम ह्या मंडळाने केल्यामुळं आज चांगल्या पद्धतीचं मंडळ नावलौकिक या भागामध्ये आहे. त्यांना माझ्या प्रशासनाच्या वतीनं आणि कुटुंबाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. तर मंडळी अशाप्रमाणे हा कार्यक्रम होतो आणि हे आहेत आमचे रव्या दादा. या बाहेर या. काय बोलणार आहात तुम्ही? आमचे गावकर आहेत हे हसमवाडीचे. काय बोलायचं नाही बोलतात, ते कधी आले नाही. आणि हा त्यांचा मुलगा सागर. सागर ये बाहेर, तू काय बोलणार आहेस? सागर पण काय बोलणार नाही, आमचा भाई आहे. सगळे चाकरमाने आलेले आहेत बघा. कुठे कुठे असतात? पुण्याला असतात ना सगळे पुण्यातले आहेत. पुणे, लोणावळा. आणि मंडळी 10 वर्ष मी फक्त बघत होतो फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे, पण ह्या वर्षी प्रत्यक्षात मी आलो, म्हटलं जाऊया, सुट्टी आहे तर. महाराष्ट्र दिन आहे, 1 तारखेलाच असतो कार्यक्रम दरवर्षी. आणि आज नमन पण चांगलं आहे, उजरेखुर्द गुरववाडी ना. मंडळी रत्नागिरी पट्ट्यामध्ये गाजलेलं नमन आहे. तर नमनाचे व्हिडिओ तुम्ही बघालाच, मी करेनच. सो मंडळी आता नमन चालू होईल, पण ही व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतो आहे कारण नमनाच्या व्हिडिओ तुम्ही बघालाच. तर मंडळी ही हसमवाडीची पूजेची व्हिडिओ आणि तिथले क्रिकेट वगैरे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.